साहेब आज जानेवारी महिना उजडला आहे. अद्यापही काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. कशी परिस्थिती आहे, काय वाटतं? सर, एकंदरीत आपण पाहिला तर राज्यात कोट्यावधीच्या संख्येत विद्यार्थी आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास माझ्या अंदाजाने 2 ते 3 लाख विद्यार्थी आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. जर त्या विद्यार्थ्याकडे बघितलं तर आपल्याला असं समजेल की सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि मजुरी करणाऱ्या लोकांचे मुलं त्या शाळेत शिकतात. एका बाजूला इंग्रजीसारख्या नामांकित शाळेमध्ये महिना, 2 महिना, 6 महिन्याला ड्रेस बदललं जातं, पण सर्वसामान्यांचे मुलं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. सरकारी शाळा आहे, परंतु अद्याप 6 महिने, जवळपास 6-7 महिने होत आले, त्यांना अजून गणवेश मिळाला नाही. 15 ऑगस्टसारख्या स्वातंत्र्य दिनसुद्धा हा आनंदाचा दिवस त्यांना जुन्या आणि मळकट कपड्यावर साजरा करावा लागला. आमची मागणी आहे की शासनाने राज्यामध्ये तर माझी शाळा, सुंदर शाळा, एक राज्य एक गणवेश एवढ्या मोठ्या संकल्पना ते मांडतात, त्याचं आम्ही नक्की स्वागत करू. परंतु माझी शाळा, सुंदर शाळा अशी संकल्पना मांडत असताना त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जर जुनेच कपड्यावर 26 जानेवारीसुद्धा साजरा करावा लागत असेल तर हे कुठेतरी शोकांतिक आहे. शासनाकडे आम्ही विविध संघटनेने मागणी केली की बाबा विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाला पाहिजे. परंतु एका बाजूला बघितलं तर शाळा राहिली किती? आता शाळा तर जवळपास 2च महिने राहिल्या. मग 2 महिन्यात तुम्ही परत त्याच जुन्या कपड्यात देऊन काय साध्य करणार आहे? म्हणून शासनाने आत्ता आणि पुढच्याही वर्षात म्हणजे 2025च्या शैक्षणिक वर्षात याचा सखोल विचार करून योग्य त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झाला तरच त्या गणवेशाचा कुठंतरी देण्यात अर्थ आपल्याला सार्थकाला दिसून येतो. या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या धोरणानुसार 2 गणवेश विद्यार्थ्यांना देय होते. पहिला गणवेश साधारणपणे 15 ऑगस्टच्या आसपास सर्व शाळांना, सर्व विद्यार्थ्यांना भेटलेला आहे. जेवढे पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व शाळांना मिळालेला आहे. दुसरा जो गणवेश होता त्याचं कापड आपल्याला शासनाकडून साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही तालुक्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मग त्याच्यानंतर इलेक्शनची प्रक्रिया समजून घेऊन त्याच्यानंतर आपण जिल्हा माविमची जी संस्था आहे, जिल्हा महिला अधिकारी कार्यालयाकडे समन्वय अधिकारी जे आहेत त्यांच्याशी समन्वय पाठवून आपण महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर जे आहे, ज्यांच्या मार्फत बचत गट जे आहे, जी शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे, म्हणून त्यांना आपण या बाबतीमधले करार केला. आणि त्याच्यानुसार आजपर्यंत त्यांच्याकडचे जे तालुक्यांना कापड आले होते ते सर्व कापड माविमकडे जमा झालेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 1,88,564 एवढ्या विद्यार्थ्यांचं जे कापड आहे ते कापड आपण त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांच्याकडे आज 1,35,435 इतक्या विद्यार्थ्याचं गणवेश शिलाई पूर्ण झालेली आहे आणि 46,019 इतक्या विद्यार्थ्यांना ती वाटप झालेली आहे. आणि येत्या 8 दिवसामध्ये साधारणपणे आपण 15 तारखेपूर्वी सर्व शाळांना, सर्व विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. माविमच्या अधिकाऱ्यांशी, त्यांच्या कर्मचाऱ्यांशी सातत्यानं जिल्हा कार्यालय आणि तालुका कार्यालय संपर्कात आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या आठवडाभरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचा जो एक ड्रेस आहे तो मिळेल सर्व विद्यार्थ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.